तो परत आलाय आणि अशी भीती निर्माण करणारं ते ट्रम्प यांच्या निवडून येण्याने आपण काय मिळवलंय. अमेरिका आता याच्या पुढे महासत्ता होईल किंवा मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा असं ते स्वप्न दाखवतात, पण ती महानच आहे. ट्रम्प यांचं पुतीन किती ऐकतील हा यातला खरा मुद्दा आहे. म्हणजे एकतर अर्थातच चीनला त्यांना किती आळा घालता येऊ शकतो, दुसरं हे युक्रेन रशिया युद्धाचं काय होईल, आणि तिसरं पश्चिम आशियामध्ये इस्रायल आणि गाझा हा जो काही संघर्ष सुरू आहे. कारण हा माणूस ज्या पद्धतीनं सपासप निर्णय घेत सुटलेले आहेत. मेक्सिकोच्या सीमेवरती आणीबाणी त्यांनी जाहीर केलेली आहे. दोनच जेंडर, दोनच लिंग मानली जातील, स्त्री आणि पुरुष. त्यांनी युरोपला धमकी दिलेली आहे. काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि ते अनेक निर्णय हे सध्याला चर्चेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वादग्रस्तही देखील म्हणावं लागणार आहे. जागतिक आरोग्य संघटना सोबत फारकत असेल किंवा मग पॅरिस ॲग्रीमेंट असेल, यामधनं आपण वेगळा विचार करत असल्याचं देखील ट्रम्प यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत गिरीश कुबेर सर. आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया. सर, कशा प्रकारे बघता आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या सगळ्या निर्णयांकडे? खरं सांगायचं ना तर कसं बघावं हेच कळत नाही. कारण हा माणूस ज्या पद्धतीनं सपासप निर्णय घेत सुटलेले आहेत. पहिल्याच दिवशी जवळपास डझनभर त्याने एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स म्हणतात, अध्यक्षांचे विशेष अधिकार वापरून ते निर्णय घेतलेत. ते अपेक्षित होतेच. म्हणजे ट्रम्प यांच्याकडून शहाणपणा विवेक हा मुद्दा नव्हताच कधी. म्हणजे असे निर्णय अपेक्षितच होते, पण ते ज्या पद्धतीनं त्यांनी घेतले, ज्या गतीनं घेतले, हे मला असं वाटतं की नुसती अमेरिकेचीच नाही, तुझी माझी आणि सगळ्यांचीच काळजी वाढवणारं आहे. विशेषतः WHO मधनं ते बाहेर पडायचं त्यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर पॅरिस करार जो होता पर्यावरण रक्षणासंदर्भातला, त्याच्यातनं ते बाहेर पडायचं म्हणतात. मेक्सिकोच्या सीमेवरती आणीबाणी त्यांनी जाहीर केलेली आहे. त्याच्या बरोबरीनं म्हणजे अमेरिका हा एक असा देश होता की ज्याने पारलैंगिकतेला मान्यता दिली. काही राज्यांमध्ये तर समलैंगिक विवाह अमेरिकेमध्ये त्यांना मान्यता आहे. तर या पार्श्वभूमीवरती काल शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेमध्ये यावेळेला फक्त याच्या पुढे दोनच जेंडर, दोनच लिंग मानली जातील, स्त्री आणि पुरुष. LGBTQ वगैरे त्यांचे जगण्याचे हक्क बिक्क हा विषयच त्याच्यामुळे मागे पडतोय. हा माणूस अशा पद्धतीनं वागत असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनीच काळजी करायला हवी. 2020च्या निवडणुकीत ते हारले आणि त्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये कॅपिटॉल हिलवर त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला आणि ते सगळे रेड इंडियन्स, नेटिव्ह आणि हे जे सगळे उन्माद असलेला जो वर्ग होता ना, त्यांनी हल्ला केला. असे जवळपास 1600 जणांना त्यावेळेला पोलिसांनी अटक केली. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की ज्यांनी निवडणुकीत पराभव स्वीकारायचा, तो अध्यक्ष म्हणतो की माझा पराभव झालेलाच नाही, मी जिंकलेलोच आहे, आणि त्याने अख्खी निवडणूक निकालाची जी काही यंत्रणा आहे ती उलथून पाडण्याचा प्रयत्न केला, दंगल घडवून आणली. अमेरिकेच्या इतिहासात कधी झालेलं नाही. म्हणजे 1860च्या आसपास अब्राहम लिंकन यांची जी काही यादवी झाली त्या वंश विद्वेषाच्या मुद्द्यावरनं, त्याच्यानंतर अमेरिकेने असं हे कधी बघितलेलं नाहीये. त्या 1600 जणांना त्यांनी काल माफी देऊन टाकली. ज्यांनी एका अर्थाने देशाच्या विरोधातच युद्ध पत्करलं त्यांना पण माफी देणं. त्यामुळे हा एकंदर धक्का हा मला असं वाटतं की पचायला काही वेळ जगाला द्यावा लागेल. आणि ट्रम्प यांच्या निवडून येण्याने आपण काय मिळवलंय यापेक्षा बायडन किंवा डेमोक्रॅटिक पक्षाच्या अन्य कोणाच्या पराभवामुळे आपण काय गमावलंय याची हळूहळू जगाला आता जाणीव होईल. दुसरीकडे जर का पाहायचं तर आपण एक एक मुद्दे घ्यायचे म्हटलं तर ट्रान्सजेंडरला देखील ते कुठंतरी अडचणीचं होत आहे. लुक वेस्ट पॉलिसी आपण नेहमी बोलतो, पण ह्याकडे जर का बघितलं तर येत्या काळामध्ये कशा प्रकारच्या अडचणींना सामोरं तिथल्या लोकांनाही जावं लागू शकतं, किंवा मग भारत असेल किंवा आपल्या इथे तर ती प्रथा परंपरा देखील अजून पुढे येताना दिसत नाही आहे. कशा प्रकारे याकडे बघता आहे, किती अडचण ही होऊ शकेल येत्या काळामध्ये? नाही, अमेरिका हा जगासाठी ना म्हणजे
उदारमतवादी जगासाठी एक दीपस्तंभासारखा काल संध्याकाळपर्यंत होता. आता तो राहील का हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मुक्त विचार स्वातंत्र्य, मुक्त आचार स्वातंत्र्य यामुळे अमेरिकेला मोठेपण मिळालं. अमेरिकेला आपल्या देशातली काय किंवा अन्य देशातली मुलं जातात ते काय तिथल्या सोयीसुविधा चांगल्या आहेत म्हणून नाही, हा मोकळेपणा, मला जे काय हवं असेल ते करण्याची, शिकण्याची, अभ्यासण्याची, विश्लेषण करण्याची आणि बोलण्याची ती अधिकाराची ती एक मानसिकता, मोकळीक, ती कालच्या नंतर किती राहील हा यातला महत्त्वाचा प्रश्न असेल. म्हणजे न्यूयॉर्कमध्ये दरवर्षी, म्हणजे मी एका वर्षी ती फेरी बघितलेली आहे. या पारलैंगिक, ज्याला ट्रान्सजेंडर म्हणतात, त्यांचा भला मोठा मेळावा, आता तो भारतातही सुरू झालेले आहेत तसे, पण त्यांना अस्तित्वालाच काही आता अर्थ राहणार नाही. ह्याच्या बरोबरीनं ते स्थलांतरित मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमध्ये आलेले आहेत. अमेरिका म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, की स्थलांतरितांना विरोध करायला सगळ्यांना आवडतं. आपल्याकडेही तो प्रकार झाला बिहार किंवा काय अन्य निमित्तानं. पण एक लक्षात घ्यायला हवं की स्थलांतरामुळे प्रगती होते किंवा प्रगती होत आहे याचं निदर्शक स्थलांतर हे असतं. मग मुंबईला लोकही येतात किंवा अख्ख्या जगातनं ज्याला काय स्वप्न दाखवणारं, प्रत्यक्षात आणणारं देश म्हणून अमेरिकेकडे लोक स्थलांतरित होतात. याचं कारण आहे की त्या देशाला ते एक चुंबकासारखी वृत्ती आहे. तर चुंबक आहे तो देश माणसांचा, तर तो चुंबक राहील का हा महत्त्वाचा मुद्दा. आणि यात इतकं विरोधाभास आहे. ट्रम्प यांची आताची तिसरी किंवा दुसरी काय चौथी किंवा जी काही पत्नी असेल ती स्थलांतरित आहे आणि तुम्ही स्थलांतरितांविरोधात बोलता आहात. अमेरिकेची अख्खी माहिती तंत्रज्ञान जी काही सृष्टी आहे ती स्थलांतरितांनी उभी केलेली आहे. म्हणजे अमेरिकेत स्थलांतर कोण नाही. म्हणजे ॲपल ज्याच्या नावाने आपण सगळे कौतुक करतो, स्टीव्ह जॉब्स हा पण स्थलांतरित होता. त्याचे वडील स्थलांतरित बेकायदेशीर मजूर म्हणून आलेले होते. याचा अर्थ सगळे सीमारेषा खुल्या करा आणि स्थलांतरित येऊ द्या असं नाही आहे. पण तुम्ही संकुचित होऊ नका. कालच्या शपथविधीनंतरच्या भाषणामध्ये अमेरिका संकुचित होत चालल्याचं दिसतंय. संकुचितांची जगात कमतरता नाही आहे. आपण त्या विषयाची बोलायलाच नको खरं म्हणजे. त्या संकुचितांमध्ये आणखी एका भल्या मोठ्या महासत्तेची भर पडणार का हा यातला प्रश्न आहे. 3 जर जगातल्या महासत्ता आर्थिकदृष्ट्या आणि आकाराने लष्करी जर बघितल्या तर या 2 बंदिस्त आहेत, चीन आणि रशिया. एकमेव आशा होती ती अमेरिकेकडून. अमेरिका जर या मार्गाने जाणार असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच काळजी करावी लागेल. भारतावर नेमके काय परिणाम ह्या सगळ्या निर्णयांचे होऊ शकतात? एकूण थेटपणे नसले तरीही ते इनडिरेक्टली आपल्या थेट नाही, थेटच होणार आहेत. थेटपणे नाही, थेटच होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल आयात शुल्काचा. म्हणजे अनेक भारतीय उत्पादनांना अमेरिकेमध्ये मुक्त बाजारपेठ आहे. ती सोय आता राहणार नाही. कारण गेल्या 4 वर्षाच्या 2016 ते 2020 या काळातच ट्रम्प यांनी चुणूक दाखवलेली होती. हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलवरती भारत सरकारने कर कमी करावा अशी त्यांनी जाहीर मागणी केलेली होती. आता हार्ले डेव्हिडसन भारतातली विक्री ना 100 कोटी पण नाही आहे. पण त्यांनी ते प्रतिकात्मक म्हणून ते प्रारूप निवडलं आणि मागणी केली की त्याच्यावरचा कर कमी करा, नाही तर तुमच्या उत्पादनांवर आम्ही कर लावायला लागू. तर 5% लोक, काल त्यातला विनोदाचा भाग कुठला होता की अमेरिका आता याच्या पुढे महासत्ता होईल किंवा मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा असं ते स्वप्न दाखवतात. पण ती महानच आहे. म्हणजे जगातले 5% पण लोकसंख्या त्या देशात राहत नाही, पण जगाच्या औद्योगिक उत्पादनातलं 26% उत्पादन अमेरिकेतनं होतं. एकटा देश 26% स्वतःच्या ताकदीवर औद्योगिक संपत्ती निर्माण करतो. पण आता ते एकदम असे संकुचित व्हायला लागलेले आहेत. म्हणजे अमेरिकेने भारतात, आता चीन आणि भारत हा जर समजा व्यापाराचा विषय घेतला ना तर $1 ट्रिलियन म्हणजे $1 लाख कोटी डॉलर्सची व्यापार तूट आहे. म्हणजे काय, चीनकडून आपण जेवढं घेतो त्याच्या काही अंशच फक्त चीनमध्ये विकलं जातं, कारण तेवढी विकण्याची आपली क्षमता नाही आहे. तर आता हे अमेरिका काय म्हणते की तुमच्या देशात अमेरिकी उत्पादनाला जेवढा कर लावतात तेवढाच कर तुमच्या उत्पादनांना अमेरिकेत आम्ही लावू. हे थोडंसं आपल्यासाठी अडचणीचं ठरणार आहे. याचं कारण अमेरिकेने आत्तापर्यंत जी एक उदार दृष्टी दाखवलेली आहे ती आता राहणार नाही. आणि त्यामुळे WHO जागतिक आरोग्य संघटना यांच्या दृष्टिकोनामुळे
काल आता ती खिळखिळी झाली. यांच्या दृष्टिकोनामुळे पॅरिस करार हा संपुष्टात आलेला आहे. माझं असं भाकीत आहे किंवा असं आपण म्हणायला हवं की WTO सुद्धा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सुद्धा ट्रम्प यांच्या धोरणांमुळे तो काही दिवसांचाच प्रश्न असेल, अशीच खिळखिळी होईल. म्हणजे एवढ्या प्रचंड 30-40 वर्षाच्या संघर्षानंतर एक जागतिक व्यापार संघटना जन्माला आली आणि त्याचा फायदा असा होता की 199 जर काही देश आहेत UN चार्टरमध्ये, संयुक्त राष्ट्राच्या यादीमध्ये, तर त्या WTO मध्ये जर तुम्ही एकत्र आलात तर प्रत्येक देशाशी वेगळा व्यापार करायची गरज राहत नाही. म्हणून त्या संघटनेचं महत्त्व होतं. आता ट्रम्प ती कदाचित ती संघटनाही मोडीत काढतील. प्रत्येक देशाशी आम्ही स्वतंत्र करार करू असं म्हणतील. त्यांनी युरोपला धमकी दिलेली आहे काल, तर तुम्ही अमेरिकेचाच नैसर्गिक वायू आणि अमेरिकेचंच पेट्रोल घेतलं नाहीत तर तुमच्यावरती आम्ही निर्बंध टाकू. तर मला असं वाटतं की हे आर्थिकदृष्ट्या, पर्यावरणीय दृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य या दृष्टिकोनातून ट्रम्प यांची निवड ही सर्व स्थैर्याला मोठी धक्का देणारी असेल. एकूण आता तुम्ही उल्लेख करत होता की जो काही पॅरिस ॲग्रीमेंट आहे त्या संदर्भात कशा प्रकारे विकसनशील देशांवर परिणाम होताना बघायला मिळू शकतात. एकूण विकसित देश हे आधीच कुठंतरी नाकं मुरडताना आपल्याला त्या ॲक्शन प्लॅनबद्दल पाहायला मिळतात, ॲग्रीमेंटबद्दल पाहायला मिळतात. येत्या काळामध्ये वाढणारं क्लायमेट चेंज असेल, क्लायमेट मिटिगेशन असेल, यावर कोणी काम करतानाही दिसत नाही आहे. काय अडचणींना सामोरं जाऊ शकतं विकसनशील, बेसिकली सार्क देश म्हणायचं? 2 अडचणी आहेत त्यातल्या. एक तांत्रिक आहे, म्हणजे पर्यावरणीय म्हणून तांत्रिक, आणि दुसरी आर्थिक. आत्तापर्यंत जो पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण ही जी औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहेत त्यांनी वापरलेलं इंधन, त्यांच्याकडून क्लोरोफ्लोरो कार्बन ज्याला म्हणतात CFC, याचा झालेला वापर, त्या वापरामुळे पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर पातळ झाला आणि आपल्याला थेट सूर्यकिरण जमिनीवर यायला लागली आणि आपण त्याला जागतिक उष्णता वाढली, ग्लोबल वॉर्मिंग झालं असं म्हणायला लागलो. तर ते कमी करायचं असेल तर काय करायला हवं? तर CFCचा वापर कमी करायला हवा, कार्बन उत्सर्जन तुम्ही कमी करायला हवं. ते करायचं झालं तर ते कुणी करायला हवं? म्हणजे जो गलेलठ्ठ आहे, म्हणजे दोघं जर हेलिकॉप्टरमध्ये असतील किंवा विमानामध्ये असतील, एखाद्याला वजन कमी करायला सांगायचं असेल तर जो गलेलठ्ठ आहे त्याला तुम्ही डाएट करायला सांगणार का? तो आधी उपाशीच आहे, त्याला म्हणणार तू कमी खा. विकसनशील आणि विकसित देशांमधला संघर्ष हा आहे. ते देश आपल्याला म्हणतात की तुम्ही, म्हणजे भारतातल्या किंवा चंद्रपूरमधल्या किंवा ताडोबामधल्या जंगलात आदिवासी इंधनासाठी ते काटक्या जाळतात तर त्याच्यावरती बंदी आणा. अरे पण तुम्ही जे नाश करता त्याचं काय करणार? आणि हे आपण बंदी आणू, हरकतच नाही, कारण जगाचाच विचार करायचा तर सगळ्यांनाच चांगला करावा लागेल. पण त्याची काही किंमत आहे की नाही? मग त्याच्यात भूमिका अशी घेतली गेली की विकसनशील देशांना जे काही उपाय योजावे लागतील त्याची किंमत विकसित देशांनी मोजावी. आता त्याच्यात गंमत अशी की ती चीन त्याच्यामध्ये स्वतःला गणत नाही. राहता राहिला अमेरिका, युरोप त्याला तयार आहे, जर्मनी त्याला तयार आहे, पण ती रक्कम किती असावी याच्याविषयी मतभेद आहेत. म्हणजे अगदी आपलं नुकसान होणार 200-500 रुपयाचं आणि हे 4 आणे आपल्याला हातावर टेकवणार, इतका तो मोठा फरक आहे. तर आता हे तर म्हणतात आम्ही त्याच्यामधनं बाहेरच पडणार, आणि नुसतं बाहेर पडणार नाही आहेत. त्यांनी काल आदेश जाहीर केला की ड्रिल बेबी ड्रिल अशी त्यांनी घोषणा केली. म्हणजे तुम्हाला हवं तेवढं तेल खणा. अमेरिकेच्या भूभागामध्ये, मेक्सिकोच्या आखातामध्ये, इतकंच काय, आत्तापर्यंत पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत नाजूक समजल्या गेलेल्या अलास्का प्रदेशामध्ये सुद्धा तेलविरी खणा असं त्यांनी काल जाहीर करून टाकलं. म्हणजे क्लिंटन यांनी अलास्कामध्ये असं काहीही करायला बंदी घातलेली होती. म्हणजे मोठमोठ्या ज्या कंपन्या तिथे गेल्या तर त्यांच्यावर दंड आकारला होता. आता ती राहणार नाही. आणि परत त्यांनी असं बजावलेलं आहे की आम्ही जगाला तेल विकणार. म्हणजे एका बाजूला आपण हे खनिज तेलाचा वापर कमी करावा असं एकमेकांना सांगतोय, एका बाजूने कोळशावरती वीज तयार करून EV खपवण्याचा प्रयत्न करतोय. कारण का, तर ते पेट्रोलचा वापर कमी व्हावा. आणि तिथे हा गृहस्थ म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पेट्रोल पिणारा देश, म्हणजे जगातल्या एकंदर पेट्रोल आणि डिझेलच्या जे काही तयार होतं त्यातलं जवळपास 27-28% दररोज एकट्या अमेरिकेला लागतं. तर तो देश म्हणतो आम्ही आणखी पेट्रोल डिझेल वापरणार आणि आणखी पेट्रोल डिझेल करणार. त्यामुळे ही जी व्यवस्थाच आहे तीच तिच्या गळ्याला नख लागणार आहे.
शेवटचा प्रश्न दुसरं एक त्यामध्ये त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की युक्रेन रशिया वॉर जो आहे तो कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातही ते बोलताना दिसत आहेत. याकडे कशा प्रकारे बघता आहे? एकूण कुठेतरी पहिले वापर केला, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र देण्यात आली आणि त्यानंतर मग आता थांबवण्यासाठी पुढाकार देखील घेताना दिसतात. त्याच्यात म्हणजे ट्रम्प यांचं पुतीन किती ऐकतील हा यातला खरा मुद्दा आहे. म्हणजे जर व्यक्तिमत्व जर गुरु शिष्याच्या भूमिकेतनं आपण विचार करायला गेलो तर अशा पद्धतीच्या वागण्यामधले ट्रम्प यांचे गुरु पुतीन आहेत. म्हणजे ज्याला पुतीन प्रारूप म्हणता येईल ना, पुतीन डॉक्ट्रीन, पुतीन मॉडेल, हे ते अंगीकारतायत. तर असं असताना ट्रम्प सांगतात म्हणून हे किती कमी करतील हा यातला शंकेचा मुद्दा एक. ते कुठे परिणामकारक ठरू शकतात तर युक्रेनला शस्त्रसामग्री पुरवण्यामध्ये नाटो सदस्य देश मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही अमेरिका केंद्रित देशांची संघटना, त्या देशांवरती ते मर्यादा आणू शकतात की युक्रेनला शस्त्र द्यायची नाहीत. पण अर्थातच मग या मुद्द्यावरती युरोप वेगळा होऊ शकतो, जर्मनीसारखा देश वेगळी भूमिका घेऊ शकतो, ब्रिटननी घेतलेली आहे. त्यामुळे ट्रम्प तिथे किती परिणामकारक ठरतात हे मला असं वाटतं बघणं महत्त्वाचं ठरेल. 3 मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ट्रम्प यांच्या नेतृत्वाची नेतृत्व म्हणायचं असेल तर जे काय त्याची कसोटी आहे ते 3 निर्णायक ठरतील. एक तर अर्थातच चीनला त्यांना किती आळा घालता येऊ शकतो, दुसरं हे युक्रेन रशिया युद्धाचं काय होईल, आणि तिसरं पश्चिम आशियामध्ये इस्रायल आणि गाझा हा जो काही संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये किती शांतता राहते. ह्या 3 मुद्द्यांवरती त्यांचं आंतरराष्ट्रीय यशापयश मोजलं जाईल. पण त्याच्याशिवाय हे जे बाकीचे मुद्दे आहेत ते मला असं वाटतं मराठीमध्ये एक रहस्यमय नाटक मला वाटतं आलं होतं का मालिका, काही आठवत नाही ते, आणि त्याचं शीर्षक असं होतं की तो परत आलाय आणि अशी भीती निर्माण करणारं ते मला असं वाटतं की तो परत आलाय याच्यामध्ये ट्रम्प यांच्या बाबत ज्या काही भीती आणि संभ्रम आहेत त्याचं वर्णन करता येऊ शकेल, कारण सगळेच एकदम खळबळलेले आहेत. धन्यवाद सर सविस्तर बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.